लातूर शहरात सीबीआयचं पथक गेल्या 10 ते 12 दिवसापासून तळ ठोकून आहे. तर याच दरम्यान RCC क्लासेसची 2 ते 3 वेळा तपासणी केल्यानंतर गेल्या 3 दिवसात 4 डॉक्टरांसह काही विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर सीबीआयचं पथक काल सायंकाळी पुन्हा RCC क्लासेसवर पोहोचलं आणि या ठिकाणाहून काही कागदपत्रे तसेच हार्ड डिस्क आणि इतर साहित्य घेऊन सीबीआयचं पथक पुन्हा शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. या बाबतीत RCC क्लासेसपासून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. गेल्या 3 दिवसामध्ये सीबीआयच्या पथकानं 4 डॉक्टर्स आणि काही विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर पुन्हा एकदा सीबीआयनं RCC वरती या ठिकाणी येऊन या ठिकाणच्या म्हणजे दस्तावेज आहेत, ते कागदपत्र आहेत आणि हार्ड डिस्कसह इतर साहित्य घेऊन गेलं. काल सीबीआयचं पथक सगळ्यात पहिल्यांदा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचलं आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचल्यानंतर सीबीआयने तब्बल 1.5 ते 2 तास पोलीस अधीक्षकांशी सोबत चौकशी केली. त्यांच्याकडनं माहिती घेतली, कारण सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणामध्ये जी तक्रार प्राप्त झाली होती मोठेगावकरांच्या विरोधात ती पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी देखील या प्रकरणामध्ये तपास केला होता आणि नेमकं त्या तपासाचे काय धागेदोरे होते, काय सूत्र त्यांच्या हाती लागलेले आहेत हे विचारण्यासाठी सीबीआयनं पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्या ठिकाणी माहिती घेतली होती. आणि काल पुन्हा एकदा सीबीआयनं त्या पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर RCC क्लासेसवरती येऊन जे आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणची तपासणी केलेली आहे. या ठिकाणच्या काही कागदपत्र त्यांनी हस्तगत केले, तर काही हार्ड डिस्क आणि इतर साहित्य देखील सीबीआयच्या पथकाने या ठिकाणी हस्तगत केलं. आणि एकूणच कारवाई पाहता या सगळ्या सीबीआयच्या कारवायानंतर आता पुन्हा सीबीआयचं हे पथक जे गेल्या 10 दिवसापासून लातूर शहरामध्ये तळ ठोकून आहे, हे पथक आता नव्याने काय धागेदोरे या सीबीआयच्या पथकाच्या हाती लागतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.